आर.टी. प्रवेश 2026-27 पाचव्या यादीमधील पालकांना प्रवेश घेण्याची मुदत ही 24/7/2026 आहे आणि पाचवी यादी ही 16/7/26 रोजी लागलेली आहे. म्हणजे आपणास ॲडमिशन घेण्यासाठी 8 दिवसाचा कालावधी आहे. आज 19 तारीख आहे. आजचा दिवस पकडून आपणास 5 दिवस उरलेले आहेत. पालकवर्गांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की पाचवी यादी लागली, पण पुढील प्रवेशाची प्रोसेस कशी असेल, पुढे प्रवेश कसा घ्यायचा, सर्वप्रथम काय करायला पाहिजे. आपण पालकवर्गांनो 2 मिनिटांमध्ये ही संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर हे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला पालकवर्गांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण RTAचा डॅशबोर्ड ओपन करायचा आहे आणि अर्जाची स्थिती या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपण आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि ते गो म्हणायचे आहे. जर आपणास लॉटरी ही लागलेली आहे, आपणास SMS आला नाही आहे, तर काही काळजी करू नका. ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये आपणास अलॉटेड असं येणं गरजेचं आहे. अलॉटेड आलं असेल तर आपणास RTAची लॉटरी ही लागलेली आहे. तर आपण सर्वप्रथम काय करायचं आहे, तर अलॉटेड आल्यानंतर आपण इथे अजून एक दुसरा अर्ज बघूया. तर पालकवर्गांनो, इथे आपण एक दुसरा अर्ज बघायचा आहे. तर अलॉटेड आल्यानंतर आपण जे काही आपले ॲडमिट कार्ड आहे ते आपण ॲडमिट कार्ड आपले डाउनलोड करून घ्यायचे आहे. तर पालकवर्गांनो, आपण SMSची वाट बघत बसायचं नाही आहे. सर्वप्रथम आपण एक गोष्ट करायची आहे की जेव्हा आपण RTAचा फॉर्म भरला होता, ते फॉर्म भरताना आपण जे डॉक्युमेंट सादर केले होते, मग तो आपले आधार कार्ड असेल, मिसेसचे आधार कार्ड असेल, आपल्या पाल्याचे आधार कार्ड असेल, पाल्याचा जन्माचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, रेंट ॲग्रीमेंट, 4 फोटो, ह्या सर्व डॉक्युमेंटचा आपणास 2 सेटमध्ये झेरॉक्स काढून घ्यायचा आहे. एक सेट ओरिजिनल आणि 2 सेट झेरॉक्स, हे 3 सेट घेऊन आपण व्हेरिफिकेशन सेंटरमध्ये जायचं आहे आणि आपण हे 3 सेट त्यांच्याकडे द्यायचं आहे. एक सेट ओरिजिनल ते लोक ठेवून घेतील, RTAचे अधिकारी, आणि 2 सेट चेक करून एका सेटवर व्हेरीफाय होऊन तो त्यांच्याकडे जमा होईल आणि एक सेट आपणास परत देऊन टाकतील. त्याच्यानंतर काय होईल, तर RTA आपल्या घराची गुगलची लोकेशन वगैरे चेक करेल. आपण भरलेली माहिती या सर्व गोष्टी जर प्रॉपर असतील, सर्व गोष्टीवर आपले नाव, पत्ता एकच असणे गरजेचे आहे, या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर आपल्या पाल्याचा प्रवेश हा 100% होऊन जाणार आहे. पालकवर्गांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लॉटरी लागली म्हणजे आपणास RTAची सीट मिळाली असे होत नाही. ज्यावेळी सर्व आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 100% होतील, तेव्हाच आपली सीट ही कन्फर्म होणार आहे. तर आपणास ते कसे कळेल, आपल्या अर्जाच्या स्थितीवर आपण क्लिक केल्यानंतर इथे आपणास ॲडमिटेड असं येणं गरजेचं आहे. ॲडमिटेड, अलॉटेड यस आलं आहे म्हणजे आपणास लॉटरी लागली आहे, म्हणजे इथे अलॉटेड यस येणार. पण इथे पेंडिंग, आत्ता आपलं स्टेटस हे पेंडिंग दाखवत असेल, पण जेव्हा ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील, डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन होईल, तेव्हा इथे ॲडमिटेड येणार आहे. ॲडमिटेड आल्यानंतर आपण हे आपले व्ह्यू अँड प्रिंटमध्ये हे ॲडमिट कार्ड काढून घेऊन आपण तिथे भेट द्यायची आहे आणि आपला प्रवेश हा निश्चित करायचा आहे. तर पालकवर्गांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघितले की RTAची लॉटरी लागल्यानंतर आपणास सर्वप्रथम काय प्रोसेस करायची आहे. जर पालकवर्गांनो आपणास कोणतीही अडचण आली तर आपण मला कमेंट करा. कमेंटद्वारे आपणास त्याचा रिप्लाय देण्यात येईल. आणि जर अगदी आपला डीपमध्ये क्वेश्चन वगैरे असेल तर मी एक व्हिडिओ अपलोड केला होता की हेल्प सेंटरची यादी, तो व्हिडिओ बघायचा आहे आणि तो व्हिडिओ बघून अधिकाऱ्यांना फोन करून आपला जो काही आहे तो प्रॉब्लेम त्यांना विचारायचा आहे. पूर्ण जिल्हा वाईज त्या व्हिडिओमध्ये अधिकाऱ्यांचे फोन नंबर आणि अधिकाऱ्यांचे नाव आणि व्हेरिफिकेशन सेंटरसाठी जी आपणास मदत लागेल ती तिथे करण्यात येईल. तर पालकवर्गांनो, व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा.
धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.